नमस्कार. आज आपण मॅगी बनवणार आहोत, पण मस्त फटाफट थोडी चटपटीत आणि छान स्पायसी मॅगी बनवणार आहोत. चला तर कशी बनवायची ते आपण पाहूया. तर हे आपण कांदा घेतलेला आहे चिरून. तो कांदा आपण आता टाकून घेणार आहोत आणि आपण छान कांदा परतून घेणार आहोत मस्त. आता हे पण टोमॅटो घेतलेले आहेत. 2 छोटे टोमॅटो मी चिरून घेतले, ते आपण टाकून घेतले. ते आपण छान आता मस्तपैकी मिक्स करणार आहोत. छान आपण आता हे मऊ होऊन देणार आहोत. थोडंसं आपण मीठ घालणार आहोत त्यात, म्हणजे लवकर मऊ होईल आपलं. तर हे पहा, आपलं कांदा टोमॅटो परत आहे. आता आपण त्यात थोडं मीठ घालून घेणार आहोत आणि याला आपण छान मऊ होऊन देणार आहोत. आता याबरोबरच आपण काय केलं बघा. इकडे आपण काय काय घेतलं ते. मी इकडे धना पावडर घेतला आहे, थोडंसं हळद घेतली आहे, गरम मसाला घेतला आहे आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे. आपल्याला मस्त स्पायसी मॅगी बनवायची आहे. आता हे सगळं जे मी आहे हे सगळं मी याच्यात टाकून घेणार आहे. सगळे मसाले छान हलवून घेणार आहे मी. थोडंसं मी आता झाकण ठेवून देणार याच्यावरती आणि हे छान शिजवून घेणार आहे. थोडंसं पाण्याचं मी याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे, जे आपला मसाला जळू नये म्हणून. हे पहा, आपला किती मस्त मसाला तयार झाला आहे. पाहू शकता आपण. छान तेल सुटलं आहे आणि मस्तपैकी आता आपला कांदा टोमॅटो छान मऊ झालेत. हे पहा, छान आपली ग्रेव्ही तयार झाली आहे मस्त. आता आपण काय करणार आहोत ना, आता आपण यात जी मॅगी आहे ती मॅगी टाकून घेणार आहोत. ही थोडी वेगळ्या पद्धतीची मॅगी आहे, पण छान वाटते अशी मॅगी. तुम्ही करून पहा नक्की, घरी नक्की आवडेल. काही छान आपण मिक्स करून घेणार आहोत. आता यात आपण मॅगी मसालाही घालून घेणार आहोत. ते आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि मग यात आपण पाणी घालून घेणार आहोत. आपण थोडीशी याला ग्रेव्ही स्टाईल बनवणार आहोत. एकदम आपण हे नाही बनवणार आहोत, ड्राय नाही बनवणार आहोत त्याला. आपण यात पाणी घालून घेणार आहोत, गरम पाणी थोडं. आता हे पहा, यात आपण काय करणार आहोत ना, मी थोडं पनीर घेतलं आहे, ते पनीर टाकणार आहे मस्त. नक्की ट्राय करा तुम्ही, ही रेसिपी खूप छान लागते. मुलं अगदी आवडीने, मुलं असतात पण मॅगी आवडीने खातातच, पण अशी तुम्ही बनवून पहा. तुम्ही यात भाज्याही घालू शकता तुम्हाला हव्या असतील तर. आता हे पण छान मिक्स केले आहेत. आपण यात पाणी घालून घेणार आहोत. पाणी तुम्हाला कसं हवं आहे तुम्ही तसं टाकू शकता, आणि हे ऑलरेडी घट्ट होणार आहे नंतर थोडंसं. आता आपण थोडंसं आणखी याच्यात मीठ घालून घेणार आहोत आणि याला 5 मिनटं आपण ठेवून देणार आहोत. बस, आपली मॅगी लगेच तयार झालेली आहे आता मोस्टली. मग आपण त्याच्यावर कोथिंबीर पेरून घेणार आहोत. मस्त पहा, आपली मॅगी किती मस्त तयार झाली. मस्त आपली पनीर मसाला मॅगी ग्रेव्हीवाली आपली तयार झालेली आहे. आता यावर आपण कोथिंबीर पेरून घेणार आहोत. अशी नक्की बनवून पहा तुम्ही. आता गॅस बंद केला आहे मी. आता ही आणखी घट्ट होणार आहे. आता आपण सर्व करून घेऊया. पहा किती मस्त कलर आला आहे, किती छान दिसते आपली मॅगी. आणि तुम्ही खाऊन पण पहा, सुगंध खूप छान येतो अगदी. अशी मॅगी तुम्ही नक्की बनवून पहा. आता आपण सर्व करूया. हे पहा, आपली मॅगी किती छान दिसते मस्त. पाहू शकता आपण किती छान टेक्स्चर आले दिला ते. आता आपण सर्व करून घेऊया ही मॅगी. मस्त. तर ही पहा, आपली मॅगी तयार झालेली आहे. आपण त्याच्यावर थोडंसं चीज किसून घेणार आहोत. चीज ऑप्शनल आहे.
तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही स्किप करू शकता. आता आपण त्याच्यावर ना थोडंसं कुरकुरेचं ट्विस्टीज येतं ना ते टाकून घेतलं आहे. आपली मस्त मॅगी तयार झाली. आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर पेरूया वरतून मस्तपैकी. आहा, किती छान दिसते बघा आपली मॅगी आणि तितकीच टेस्टी पण झाली आहे ती. तर हे पहा आपली मॅगी कशी तयार झाली आहे मस्त छान अशी आपली मस्त ग्रेव्ही स्टाईल मॅगी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की बनवून पहा. खूप टेस्टी होते ही मॅगी आणि खूप छान टेस्ट येते याची. तुम्ही नक्की बनवून पहा. तर हे पहा आपली मस्त ग्रेव्ही स्टाईल मॅगी तयार झाली आहे. मस्त पनीर मसाला मॅगी आपली तयार झालेली आहे. हे पहा मस्त गरम गरम मॅगी आपल्या मुलाला खायला दिली तशी झाली आहे. त्याची तर अगदी फेवरेट आहे ही. तुम्ही नक्की बनवून पहा अशी मॅगी आणि तुमच्या मुलाला नक्की आवडेल. तर ही तुम्ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा. हे पहा मस्त आपली पनीर मसाला मॅगी तयार झालेली आहे. अगदी छान स्पायसी मॅगी बनवली आपण. तुम्ही अशी नक्की बनवून पहा. त्यात तुम्ही आणखी मिक्स भाज्याही टाकू शकता तुम्हाला जर हव्या असतील तर मुलं अगदी आवडीने खातात आणि अगदी जेवण जेवल्याचं समाधान आपल्याला याच्यामुळे येतं. अगदी हॉटेलमध्येही तुम्ही गेला तरी तुम्हाला अशी टेस्ट आणि अशी हे नाही मिळणार. तुम्ही असं घरी नक्की बनवून पहा. खूप छान आणि टेस्टी होते. आणि यात मी चीज टाकलं आहे, पनीर टाकलं आहे. हे तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला नको हवं असेल तर. तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस आहात तर तुम्ही चीज स्किप करू शकता आणि बाकी सगळ्या गोष्टी टाकून तुम्ही अशी मॅगी बनवू शकता. तर ही माझी स्पेशल रेसिपी आहे. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की सांगा आणि आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि माझ्या अशा वेगवेगळ्या रेसिपीसाठी तुम्ही प्रियाज किचन पाहत राहा. धन्यवाद.